ह्यासाठी तुम्ही मागवून आलात दोघे? हा काय पाना गँग? अरे सॉरी सॉरी असं काही नाहीये. बरं ऐका सगळ्यांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण इथे का जमलोय, तरी पण मी सगळ्यांना परत एकदा सांगतो. कैलास ऑटो गॅरेजच्या एक्सपान्शनच्या भूमिपूजनासाठी आज आपण इथे जमलोय. तसंच चंदननी नवीन डीलरशिप सुरू करायचं ठरवलंय. सो त्यासाठी आपण इथे जमलोय आणि या आनंदात सगळ्यांनी सामील व्हा. आणि हो, बाहेर पाऊस पडतोय म्हणून आपण आज फंक्शन ठेवलंय. इथलं फंक्शन झालं की आपण भूमिपूजनाला जाऊया. खरंच शिवा, तुझ्यासाठी, चंदन, पाना गँगसाठी आज मी खरंच खुश आहे. हे सगळं तुम्ही स्वतः कमावलेलं आहे. हे यश फक्त आणि फक्त तुमचंच आहे. बरोबर बोललात भाऊ तुम्ही. माझ्या शिवानं कैलासचं स्वप्न आज पूर्ण केलंय. त्यानं जे स्वप्न बघितलं होतं का नाही, ते माझ्या या लेकरानं पूर्ण केलं. शिवालाही अभिमान वाटतो बघ तुझा. कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकराला. एक मिनिट, आपण एक काम करू ना, आपण सगळ्यांना काय काय वाटतंय शिवाबद्दल ते सगळ्यांनी सांगू. अगदी ऑनेस्टली सांगू. आई, तू सुरुवात कर. बर शिवा, खरं खरं सांगू, तू जेव्हा लग्न होऊन आमच्या घरात आली ना, तेव्हा मला अजिबात विश्वास नव्हता की तू 10 दिवस सुद्धा आमच्या घरात टिकशील. म्हणजे तुझी जी जिद्द होती ना, ती मला आवडत नव्हती. तुझं हे जे वेगळेपण आहे ना, ते मला पटतच नव्हतं अगं. पण मग तू माझ्याकडून 6 महिन्यांची मुदत मागितलीस आणि त्या 6 महिन्यात तू पटवून दिलंस की प्रत्येक सासू आणि सून ह्या वेगवेगळ्या असतात. आणि फक्त सासू सुनेला नाही, तर सून सुद्धा सासूला समजावते. आणि आता मी डोळे बंद करून तुझ्या कुठल्याही निर्णयावर विश्वास ठेवू शकते. सीताई, तुम्ही म्हणालात ना, मलाही अगदी तसंच वाटायचं की मुलगी मुलांसारखी राहते, तसे कपडे घालते, तशी वागते. कसं होणार या मुलीचं, असा प्रश्न पडायचा सारखा. पण जेव्हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा कायम ही मुलगी उभी राहिली. प्रत्येक संकटात सगळ्यांना साथ दिली, स्वतःचा संसार सुद्धा उभा केला. खरंच त्या क्षणापासून मी हिच्या बाबांची ऋणी झाले. शिवानी, मला खूप अभिमान वाटतोय तुझा. आणि आत्तापासून तू माझ्यासाठी शिवानी नाहीस,